नमस्कार मंडळी, मी 1 ग्लास तांदूळ घेऊन ते स्वच्छ धुवून 4-5 तासांसाठी भिजायला घातले होते। त्यानंतर मिक्सरमध्ये घालून थोडंसं पाणी टाकून वाटून घेतलेलं आहे आणि ते आता मी एका मोठ्या भांड्यात काढून घेतले आहे। 4 मोठे बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि त्याचे छोटे काप करून ते मिक्सरमधून वाटून घेतलेत थोडंसं पाणी टाकून। ते सुद्धा तांदळाच्या मिश्रणात ओतायचं आणि थोडंसं पाणी टाकून भजीचं पीठ भिजवतो त्याप्रमाणे भिजवून ठेवायचं। आपल्याला जितकी चटणी करायची तितके टोमॅटो घेऊन त्याचे मोठे असे काप करून घ्यायचे। तोपर्यंत कढई गरम झाली होती आणि त्याच्यात तेल टाकून लाल मिरच्या आणि जिरेची फोडणी देऊन टोमॅटो टाकले। हिरवी मिरची, लसूण आणि आलं टाकून घेतलेलं आहे। याचा कच्चेपणा जाईपर्यंत भाजून घ्यायचं। थंड झाल्यावर मिक्सरमधून थोडंसं पाणी टाकून वाटून घ्यायचं। राई, हिंग, उडदाची डाळ, चण्याची डाळ आणि कढीपत्ता याची फोडणी देऊन घ्यायची आणि त्यानंतर आपण वाटलेलं जे मिश्रण आहे ते ओतून घ्यायचं। आता ही चटणी टाकल्यानंतर थोडंसं पाणी आणि मीठ टाकून आपली चटणी तयार आहे। आता या मिश्रणात कांदा, हिरवी मिरची, जिरे, कोथिंबीर, मीठ हे सर्व टाकून मिक्स करून घ्यायचं। पर्यंत आपलं तेल गरम झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता मोठे भजी सोडून घ्यायचे आणि ते छान तळून घ्यायचे। हे तांदळाचे पकोडे खूप छान लागतात। असेच खाल्ले तरी सुद्धा चालतील, त्याला चटणी करायची गरज लागत नाही। पण जी चटणी मी केली आहे ना त्याचं कॉम्बिनेशन याच्याबरोबर खूप छान आहे। जर तुम्हाला आवडत असेल तर या व्हिडिओची डिटेल व्हिडिओसुद्धा टाकलेली आहे, तुम्हाला बघायला आवडत असेल तर नक्की बघा। हे तांदळाचे पकोडे खरंच खूप छान लागतात आणि ही जी चटणी आहे ना ती तुम्ही भाकरी आणि भात याच्यासोबत सुद्धा खाऊ शकता। तर परत भेटूया, बाय।